आज सगळ्यात प्रथम अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मी श्री विष्णू भगवान श्रीकृष्ण आणि जे जे इष्टदेवता आहेत त्यांना वंदन करते आणि आपल्या सर्वांवर भगवंताचा आशीर्वाद, सौख्य, आरोग्य, स्वास्थ्य, धन, विजयलक्ष्मी प्राप्त हो अशी व्यासपीठाला शुभेच्छा देते आणि समोरच्या श्रोत्यांनाही शुभेच्छा देते। आज ईशान मॉलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे निमंत्रक आनंद रामनिवासजी गोयल, तसंच अजय भोसले, नानाजी भानगिरे, आबा बागुल, पाठीमागे उपस्थित असलेले आपले सगळे पदाधिकारी, नगरसेवक आणि बंधू भगिनींनो, अनेक वर्षांपासून आपण वडगाव शेरी तसंच खराडी, लोहगाव या परिसरामध्ये आनंद गोयल सामाजिक आणि राजकीय काम करतायत आणि या कामामध्ये ज्या ज्या वेळेला जिथे कमी तिथे आम्ही, त्यामुळे कुणाशी तरी फक्त स्पर्धा करण्यापेक्षा सातत्याने एक सकारात्मक आणि विधायक काम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। हे संपूर्ण पुण्याजवळच्या गावांमधला परिसर हा वेगाने वाढतोय आणि अशा वेळेला आता पुण्यामध्ये तुळशीबागेत जाण्याच्या ऐवजी आपल्याच भागामध्ये तुळशीबाग यावी असं सगळ्यांना वाटत असतं। त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी अगदी हडपसरपासून ते औंधपर्यंत आणि सिंहगड रोडपासून ते खराडीपर्यंत, लोहगावपर्यंत उपलब्ध होत आहेत। अशा वेळेला अद्ययावत मॉल, ईशान मॉल या नावाने आनंदजी गोयल यांनी त्याचा आता शुभारंभ होतो आहे। आपले सगळ्यांचे लाडके संपर्क प्रमुख आणि मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या, शिवसैनिकांच्या अपेक्षांना न्याय देण्याच्या दृष्टीने मी वेळ देईन आणि त्याप्रमाणे ते नेहमीच, मला त्यांचं वैशिष्ट्य वाटतं की कुठलंही कारण न सांगता एकदा कार्यक्रम स्वीकारला की ते कायम या ठिकाणी येत असतात, भेटत असतात आणि कुठल्या पदावर असो किंवा संपर्क प्रमुख झाले ना तरी तुम्ही अघोषित संपर्क प्रमुखच होतात इकडे, म्हणजे असं सगळं जिल्ह्याची काळजी सातत्याने आपण घेत असता आणि त्यामुळे इथल्या नागरिकांनी जे प्रेम दिलेलं आहे, सहकार्य दिले, तर मी इथे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने ईशान मॉल आणि आनंदजी गोयल यांना मनापासून शुभेच्छा देते आणि धन्यवाद। आपण मला निमंत्रित केलं। जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।